हा ताई बोल ना. रोहन ऐक ना, अरे आई ऐकत नाहीये इथे माझं काही, म्हणजे तुला माहितीये बाबा पण येऊन गेलेत आणि मी तिला खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतेय तिने घरी यावं यासाठी, पण नाही ऐकत आहे ती. तर तू येतोस का उद्या जरा सकाळी येऊन तिला घेऊन जा ना, तिच्याशी बोल एकदा. अगं मी काय बोलू ताई, इथे आई बाबांबरोबर आली नाहीये, ती माझं काय ऐकणार आहे. ताई ऐक ना, दरवेळी ना तू ह्यातनं मार्ग काढतेस ना, प्लीज यावेळी सुद्धा तूच काहीतरी कर ना, कारण मला नाही सुचत आहे ग, काहीच नाही सुचत आहे. आणि आई जर तिकडे राहिली ना तर ती तुला त्रास देत राहणार, आणि तुला त्रास झाला ना तर ताई मला सुद्धा त्रास होणार आहे. प्लीज तूच मार्ग काढ प्लीज. हॅलो रोहन. बापरे, हे एवढं सगळं माझ्यासाठी केलं? चालेल ना एवढं? काही अजून मागू का? नाही नाही नाही. हो, किती कराल माझ्यासाठी? हो, असं कसं? आमच्या घरी येऊन आमच्या विहीणबाई जर अर्धपोटी राहिल्या, पोटभर जेवल्या नाहीत, तर किती वाईट वाटेल आम्हाला. हां, पोटभर खा. मंदाताई, रागवणार नसाल तर एक बोलू का हो? काय? नाही, तशी तुमची स्वानंदी खूप चांगली आहे हो, खरंच गुणाची आहे, अतिशय सोज्वळ आणि खूप प्रेमळ आहे. पण कधी कधी खरंच सांगते, खूप ना मनमानी करते. पहिल्यापासून कसं आहे, आमच्या समोरच्या पोटात पौष्टिक अन्न जावं म्हणून सगळ्यांसाठी सेम स्वयंपाक करायची सवय झाली आहे तिला. आणि कसं आहे, आम्हाला त्या तशा बेचव अन्नाची सवय नाही हो. म्हणजे कसं सगळं उकडलेलं पानचट असं अर्धकच्चं असं खायची सवय नाही ना आम्हाला. त्यातून म्हणायचं झालं तर तिला स्वयंपाक चांगला येतो, नाही असं नाही, पण ती हे सगळं असं समोरसाठी करते आणि आम्हालाही सरसकट तेच खायला लावते. रसमलाई खूप छान आहे. छान आहे ना. काय आहे, घरच्या जेवणाने पोट नाही भरलं, मन नाही भरलं, तर मग आम्ही असंच करतो, सरळ बाहेरचं मागवतो. जसं आत्ता मी तुमच्यासाठी हे बाहेरचं मागवलंय. पण सगळं अन्न खूप छान आहे, अगदी चविष्ट आहे, काय सांगू. हो ना. तेच तुमच्यासाठी सगळं बाहेरून मागवलंय. 5 स्टारचं आहे सगळं. तुम्ही ना आनंदीने सांगत जा ना, मला हे आवडलेलं नाहीये, हा पदार्थ बरोबर नाही झालाय, दुसरा बनव, सांगत जा तिला. नाही, ते काय आहे, मी समोरची सख्खी आई नाहीये ना, म्हणजे मी काकू आहे ना त्याची, तिची सख्खी सासू नाहीये मी स्वानंदीची. आणि सांगायला काय जातंय, पण आपलं ऐकलं तरी पाहिजे ना. मी सांगेन तिला, मी काकू आहे, मी असं असं कर, हे करू नको, पण मान दिला पाहिजे ना माझ्या शब्दाला तेवढा. ऐकलं तर पाहिजे माझं, ऐकेल तर ना. बाबांवर गेली ती, हं? तिच्या बाबांवर. अच्छा, ऐकत नाही ती, पहिल्यापासून आपल्यातच करते. पण तुम्ही तर आई आहात ना तिची. तुम्ही जरा तिच्याशी बोललात ना तर आम्हालाही मिळेल चमचमीत तिच्या हातचं खायला. पण फक्त मी तुम्हाला हे सांगितलं असं सांगू नका तिला. काय बोलताय तुम्ही? मी असं काय करेन का? तर एवढं तुम्ही माझा चांगला पाहुणचार केला, एवढं सगळं तुम्ही मला दिलं माझ्यासाठी, एवढं सगळं केलं, काय बिशात माझी मी तोंड उघडणार नाही. सावकाश होते. अजून काय लागलं तर सांगा. हा, नाही, नक्की सांगा, लाजू नका. येते मी. बापरे, इथे ठेवू का? काय प्रोटीन सॅलड. आता कशाला? जेवण तर झालं की माझं. पण तुम्ही पूर्ण जेवला नाहीत, अर्धवटच जेवलात. तेवढ्याने भरलं माझं पोट. नाही भरलंय. माझ्या भुकेबद्दल तुम्हाला कसं काय माहिती? तुम्हाला पोटभर जेवायला वेगवेगळे पदार्थ खायला किती आवडतात हे मला माहिती आहे. आणि ताटात दिलेलं अन्न संपवल्याशिवाय तुम्ही कधीच उठत नाहीत, पण आज उठलात. हो, कारण आज मला भूक फार नव्हती. खोटं बोलताय तुम्ही. खरं बोलतोय. हे सगळं माझ्या आईमुळे होतंय, हे कळतंय मला. मला कळत नाहीये मी काय करू, पण
यू डोंट वरी हा, मी काहीतरी मार्ग काढेन, आईला घरी पाठवेन. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. काय ते इथे राहिलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त हे ज्या पद्धतीने घडतंय ना, ते त्या पद्धतीने घडावं अशी माझी कधीच इच्छा नव्हती. मला थोडा वेळ द्या ना, जो काही डॅमेज झालाय तो सगळा रिपेअर करेन मी. पण प्लीज तुम्ही हे खाऊन घ्या ना. माझा राग तुम्ही जेवणावर नका काढू प्लीज. तसंही त्या डायटिशियन मॅडमनी आपल्याला सांगितलंय की एकही दिवस डाएट चुकवायचं नाहीये. मी सांगू का, मी आत्ता तरी डाएट वगैरे पाळण्याच्या मनस्थितीत नाहीये. एकतर हे कामाचं प्रेशर खूप वाढलंय आणि त्याच्यात घरात सुरू असलेल्या गोष्टी तुम्ही बघताय काय चालू आहे. त्यामुळे मला असं वाटतं काही दिवस ना हे हेल्दी फूडचं जरा होल्डवरती ठेवूया. नाही असं नको. प्रॉब्लेम माझ्यामुळे झालाय ना. तुम्ही नका टेन्शन घेऊ आणि मी ते सगळं बघते, सॉल्व्ह करते. पण तुम्ही प्लीज खाऊन घ्या ना. आईचं जेवण झालं? तिचं जेवण बनतंय. आणि तुमचं? मी खाईन ना नंतर. मला तसा नाहीये प्रॉब्लेम आणि मी हेल्दी लाईफस्टाईलच फॉलो करते. माझी इम्युनिटी बरी आहे, मी सस्टेन करू शकते. नाही, चांगलंच आहे, उत्तमच आहे. पण असं जर तुम्ही सतत करायला लागलात यापुढे तर काय होईल? त्याने तुमच्या प्रकृतीवरती परिणाम होईल. तुम्ही सगळ्यांची काळजी घेता, प्रत्येकाच्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देता, तुम्ही माझ्या डाएटची काळजी घेता, मला काय हवंय नकोय ते बघता आणि स्वतःची काळजी घेत नाही. नंतर खाईन म्हणजे काय? गल्ला तेरी मिठियां मैं सारी रात सुनदा जाऊं, नजर न लग जाए प्यार सारे जग से छुपाऊं. काय कुठे लक्ष? नाही नाही, मी गेले काही दिवस बघतोय तुमची ना अशी मध्येच कुठेतरी तंद्री लागलेली असते. काय होतंय? हो. काय कठीणच आहे. कठीणच आहे. बसा इथे. आपण हे कठीण सोपं करून टाकूया. मी जशी माझी काळजी घेतली पाहिजे ना, तशीच तुम्ही देखील स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आधी तुम्ही खा, मग मी खाईन. नाही तुम्हाला गरज आहे, तुम्ही खा मग मी खाईन. आधी तुम्ही खा, मग मी खाईन. तुम्ही खाल्ल्याशिवाय मी नाही खाणार. मग तसंच तुम्ही खाल्ल्याशिवाय मी पण नाही खाणार. हा काय वाटतंय? का तुम्ही हट्टीपणा करता तो चालतं. हा हट्टीपणा तुमच्याकडनं तर शिकलोय मी. एखाद्या गोष्टीच्या मागे लागलं की ती पूर्ण होईपर्यंत थांबायचंच नाही. चला खाऊन घ्या. आता तुम्ही स्वतः खाणार आहात का मी भरू? नाही नको, मी खाते. आईच्या जेवणाचं बघते आधी, मग मी खाते. खरंच खाते. आलीच.